नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण 12th इकॉनॉमिक्स हा जो आपला दुसरा सब्जेक्ट आहे तो स्टार्ट करतो आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं स्कूलमध्ये असताना इकॉनॉमिक्स हा थोडाफार इंट्रोडक्शनचा पार्ट झालेला असू शकतो, पण इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे तुम्हाला 11th आल्यानंतर म्हणजे 11th कॉमर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर हे जास्त लक्षात आलेलं असेल. आता 11th इकॉनॉमिक्स जे होतं ते बेसिकली आपली इंडियन इकॉनॉमीला वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात ते सगळे प्रॉब्लेम्स, त्यानंतर महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे त्या संदर्भातलं एक बेसिक आपल्याला नॉलेज होतं. 12th इकॉनॉमिक्समध्ये मात्र तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सिलेबस आहे, तो आपण बघूयात. ह्याच्यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, हे कन्सेप्टचं थोडंफार इंट्रोडक्शन तुम्हाला 11th इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे. तर हा जो फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, ह्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्सचं मिनिंग, मॅक्रो इकॉनॉमिक्सचं मिनिंग, नंतर दोन्ही ॲप्रोचेसमध्ये काय डिफरन्स आहे, नंतर इंडिव्हिज्युअल लेवलला मायक्रो इकॉनॉमिक्स कसं युजफुल असतं आणि नॅशनल लेवलला टोटल इकॉनॉमी म्हणून मॅक्रो कसं युजफुल असतं, ह्याचं पूर्णपणे डिस्क्रिप्शन आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. हा फर्स्ट चॅप्टर झाल्यानंतर जे काही उरलेला पार्ट आहे त्याच्यामध्ये मेजरली तुम्हाला 2 पार्टमध्ये तुमचा सिलेबस डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तो असा आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. ह्याच्यातलं 2nd चॅप्टरपासून 5th चॅप्टरपर्यंत जर आपण आलो तर हा सगळ्याचा सगळा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये येतो, मायक्रो. ओके. आणि त्याच्यानंतरचा इंडेक्स नंबर हा वेगळा एक पार्ट आहे, पण नॅशनल इन्कमपासून पुढचे जे चॅप्टर्स आहेत 7, 8, 9, 10 हे सगळेच्या सगळे मॅक्रोमध्ये जातात. ओके. तर त्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये जो 2nd चॅप्टर आहे युटिलिटी ॲनालिसिस, या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ युटिलिटी, फीचर्स ऑफ युटिलिटी, टाईप्स ऑफ युटिलिटी, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण इथे बघणार आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. मी त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिला आहे DMU, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, हा त्याचा स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म आहे. हा लॉ आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर आपण पुढचा चॅप्टर बघणार आहे डिमांड ॲनालिसिस. हे डिमांड ॲनालिसिस म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे जनरली कुठल्याही वस्तूची किंमत मार्केटमध्ये वाढली तर आपण त्याचा डिमांड कमी करतो. वेन प्राईस रायजेस डिमांड फॉल्स डाऊन, आणि त्याच्या ऑपोजिट होतं, जर प्राईस कमी झाली तर डिमांड वाढतो. वेन प्राईस फॉल्स डाऊन डिमांड रायजेस. म्हणजे प्राईस आणि डिमांडमधलं जे काही रिलेशनशिप आहे ते आपण कुठल्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे, डिमांड ॲनालिसिस. आणि पुन्हा एकदा इथे महत्त्वाचा आहे तो लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांड. ओके. त्यालाच कनेक्टेड नेक्स्ट चॅप्टर आहे 3B जो आहे तो इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे की व्हॉट डू यू मीन बाय इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो इलास्टिसिटी ऑफ डिमांड is the responsiveness of demand to a change in its price or income or prices of substitute goods. मग हा जो टोटल कन्सेप्ट आहे तो आपण शिकणार आहे, आणि हा इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा कन्सेप्ट आपल्या डे टू डे लाईफशी कसं रिलेटेड आहे हे पण आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे सप्लाय ॲनालिसिस. आता सप्लाय ॲनालिसिस हा प्रोड्युसर्स किंवा मॅन्युफॅक्चर किंवा सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, बरोबर आहे, एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर सप्लायर काय करणार किंवा सेलर काय करणार, मॅक्सिमम सेल करण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे, टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट्स. मग सप्लाय ॲनालिसिसमध्ये सुद्धा प्राईस आणि सप्लायचं रिलेशन काय आहे, सप्लाय कर्व कसा असतो, त्यानंतर इथे पण आपण बघणार आहे पुन्हा एकदा लॉ ऑफ सप्लाय. नेक्स्ट चॅप्टर आहे फॉर्म्स ऑफ मार्केट. आता वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट्स असतात. ओके. आपल्याला बऱ्याच जणांना मार्केट म्हणजे काय वाटतं की मार्केट म्हणजे एखादी प्लेस, बरोबर आहे. तर मार्केट म्हणजे प्लेस असं नाही आहे. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ मार्केट, व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ मार्केट्स, म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, त्याचे फीचर्स, आणि अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये प्राईस कशी डिटरमाइन होते हे आपण सगळे ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. म्हणजे 2 to 5 हे जे काही चॅप्टर्स आहेत हे सगळेच्या सगळे मायक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके. आता हे सगळेच्या सगळे जे चॅप्टर्स आहेत युटिलिटी ॲनालिसिस, डिमांड ॲनालिसिस, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, सप्लाय ॲनालिसिस आणि फॉर्म्स ऑफ मार्केट,
हे आपल्या डे टू डे लाईफशी एकदम रिलेटेड आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय, आपल्याला इकॉनॉमिक्स काही जणांना अवघड वाटतं, काहींना किचकट वाटतं, पण तसं नाही आहे. इकॉनॉमिक्स आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड आहे आणि ह्या चॅप्टरमधनं आपण ते शिकलो तर तुमचं ते अजून इंटरेस्टिंग होणार आहे. पुढचा जो पार्ट आहे इंडेक्स नंबर, ह्याच्यामध्ये इंडेक्स नंबरचं मिनिंग काय, इंडेक्स नंबरचे वेगवेगळे टाईप्स काय, इंडेक्स नंबरमधनं आपल्याला एक्झॅक्टली काय कळतं आणि त्याच्यावर बेस्ड काही प्रॉब्लेम्स आहेत. नंतरचा पार्ट जो आहे 7 चॅप्टरपासून 10th हा सगळा तुमचा मॅक्रो इकॉनॉमिक्स येतो, मॅक्रो. ओके, याच्यामध्ये आपण थोडक्यात हा सगळा जो पार्ट आहे हा मॅक्रो लेवलचा आहे. याचा अर्थ टोटल इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी म्हणून आपण हे सगळं लर्न करणार आहे. मग याच्यामध्ये पहिला पार्ट आहे म्हणजे टॉपिक मॅक्रोमधला नॅशनल इन्कम. आता नॅशनल इन्कम म्हणजे काय, GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, त्याच्यामध्ये डिफरन्स काय असतो, NDP म्हणजे काय, NNP म्हणजे काय, नॅशनल इन्कम काउंट करायच्या वेगवेगळ्या मेथड्स कशा आहेत, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. त्यानंतर पब्लिक फायनान्स इन इंडिया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पब्लिक फायनान्स, इंडियामध्ये पब्लिक फायनान्सचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये काय काय सुधारणा झाल्या, कशा प्रकारे ते इम्प्रूव्ह झालं, हे सगळं आपण बघणार आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. सो मनी मार्केटचं मिनिंग काय, कॅपिटल मार्केटचं मिनिंग काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. आणि लास्ट टॉपिक आपला फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. आता फॉरेन ट्रेड म्हणजे आपल्याला माहिती आहे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. मग त्याचं मिनिंग काय, फॉरेन ट्रेड आपला किती % राईज झाला, आधी किती होता, आता त्याच्यामध्ये जो काही पर्सेंटेज इन्क्रीज झाला आहे तो कसा कसा वाढत गेला आहे, हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेलात ना तर इकॉनॉमिक्सचे आपण 2 पार्ट केलेले आहेत, एक मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा मॅक्रो इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स जसं आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड असतं तसं मॅक्रोमध्ये सुद्धा जरी हे कन्सेप्ट्स मॅक्रो लेवलचे असले, म्हणजेच ते नॅशनल लेवलचे असले किंवा टोटल इकॉनॉमीशी रिलेटेड असले, तरी देखील पुन्हा एकदा ते आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड आहेतच. म्हणजे आत्ता सध्या आपण बघायला गेलो तर आपल्याकडे समजा इन्फ्लेशनचा रेट वाढतो आहे किंवा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात आहेत, मग ते इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली आपल्याशी रिलेटेड आहे. मग हे सुद्धा शिकताना ते आपल्या फॅमिलीशी, आपल्या पर्सनल लाईफशी कसं रिलेटेड आहे हे आपण ह्या चॅप्टर्समध्ये बघणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमिक्सबद्दल जर तुमच्या मनात असं काही असेल की इकॉनॉमिक्स बोरिंग सब्जेक्ट आहे, ते आपल्याला कळणार का किंवा कसं लिहायचं, तर तुम्ही असला काही विचार करू नका. तुम्ही जर व्यवस्थित हे सगळे व्हिडिओज बघितले, ते कन्सेप्ट नीट समजून घेतले, तर इकॉनॉमिक्स खूप इझी पण जाणार आणि इकॉनॉमिक्ससुद्धा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्या बऱ्याचशा स्टुडंट्सला दरवर्षी 90+ बोर्डमध्ये मार्क्स मिळतात. त्यामुळे तुम्ही इकॉनॉमिक्सकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि खूप इझी आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट जेव्हा आपण समजून सांगतो तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे खूप सोपं आहे, हे आपल्याशी रिलेटेड आहे आणि ते कशा पद्धतीने लिहायचं ते सुद्धा आपण सांगणार आहे. आपण टेक्स्टबुकसोबतच आपल्या वेगवेगळ्या नोट्स पण आपण ह्याच्यामध्ये देणार आहोत, ज्या सिम्पल लँग्वेजेसमध्ये असतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण असं दिलेलं असेल की तुम्ही ते व्यवस्थित रिकॉल करू शकता. एकच फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे जो 11वीत मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स करत नाही, की इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचं रायटिंग प्रॅक्टिस काही करत नाही. म्हणजे बहुतेक तुम्हाला सगळ्यांनीच तुम्ही अनुभवलं आहे की तुम्ही काय केलेलं असणार, इकॉनॉमिक्स रीड केलं असणार आणि एक्झामला पेपर दिलेला असणार, फक्त त्याचे ऑब्जेक्टिव्ज वगैरे कदाचित दिले असतील. तर ते आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे. प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर किंवा प्रत्येक कन्सेप्ट झाल्यानंतर जर तुम्ही ते रेग्युलरली लिहिण्याची सवय ठेवली तर तुमचं ते बाय हार्ट होईल आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुमचे बोर्ड एक्झाम्स देता येतील. तर हे झालं आपलं इकॉनॉमिक्सचं बेसिक इंट्रोडक्शन. आता ह्याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की द्या. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एनरोल करा. आपण 12th इकॉनॉमिक्स हा पूर्ण कोर्स व्हिडिओ फॉर्ममध्ये तुम्हाला सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिला आहे आणि हे करण्याचा उद्देश काय, तर एकदम रिजनेबल फीजमध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट एकदम व्यवस्थित कन्सेप्च्युअली इझिली समजावा, हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्लीज ह्याला एनरोल करा आणि एकदम सोप्या पद्धतीने हे 12वीचं इकॉनॉमिक्स तुम्ही शिकून घ्या.